सारस्वत भारतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजपासून RTE अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। वर्ष 2026-27 या वर्षासाठी 10 मार्चपर्यंत करता येणार आहेत अर्ज। बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत म्हणजेच RTE अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळेत 2026-27 या वर्षासाठी मोफत प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे। यासाठी अर्ज प्रक्रिया 17 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे शिक्षण विभागाने कळवलेले आहे। RTE अंतर्गत संबंधित बालकांना पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश मोफत दिले जातात। त्यात वंचित घटकांमधील बालकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटक, HIV बाधित किंवा प्रभावित बालक, अनाथ बालके, दिव्यांग बालके अथवा कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो। तर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो। या अंतर्गत पूर्वी 3 किलोमीटर अंतरापर्यंत पालकांना शाळांमध्ये प्रवेश घेता येत होता, परंतु यावर्षी एक बदल झालेला आहे। 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा पोर्टलवर दिसणार आहेत, म्हणजे त्यांनाच अर्ज करता येणार आहेत। संबंधित बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शाळा म्हणजे हवाई अंतर आहे हे RTE पोर्टलवर दिसणार आहे। या अनुषंगाने प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी। अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडावीत, अचूक माहिती भरावी, विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी। प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही समस्या असल्यास RTE पोर्टलवर मदत केंद्राची माहिती दिलेली असून त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करावे। तर इथेच थांबूया। नमस्कार।